नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो रिपोर्ट. आपण जवळपास मागच्या 21 दिवसापासून एक लाईव्ह ट्रेडिंग चॅलेंज करत होतो की लोकांना दाखवण्यासाठी की खरंच ट्रेडिंग मध्ये पैसा बनतो. आणि बऱ्याच लोकांचे क्रॉस क्वेश्चन पण असं, सर तुम्ही शिकवताय, ट्रेडिंग शिकवताय, तुम्ही स्वतः ट्रेडिंग करताय का नाही, किंवा स्वतः तुम्ही पैसे गमवताय का नाही, या गोष्टींची मुळात उत्तरं द्यावी यासाठी आपण हे सर्व गोष्टी केल्या होत्या. कारण बरेच लोक हिस्ट्री मागतात, सर हिस्ट्री काय आहे, पण हिस्ट्रीपेक्षा मी म्हणतो की प्रेझेंट काय जास्त मॅटर करतो. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू या व्हिडिओसाठी. तर बघा, पहिल्यांदा आपण दाखवू की लास्ट 45 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये या महिन्यामध्ये सुट्ट्या खूपच जास्त होत्या. तर लास्ट 45 डेज मध्ये काय काय केलेलं आपण बघा. हा वाला प्रॉफिट इग्नोर करा, कारण 17,000चा प्रॉफिट होता. या दिवशी आपण ट्रेडिंग चॅलेंज नव्हतं स्टार्ट केलं, तर ट्रेडिंग चॅलेंज आपण इथून स्टार्ट केलं. तर बघा, मागच्या जवळपास 40 डेजचा हा रिपोर्ट. याच्यामध्ये बरेच जे आहेत ना सुट्ट्या काउंटिंग आहेत त्याच्यामध्ये. तर आपण मला वाटतं सुरुवात इथून केली होती 1800च्या प्रॉफिट पासून. नंतर कालचा हा प्रॉफिट आहे 2 मेचा, बरोबर दिसतोय 10,137. इथं खाली पण दिसतंय बघा की 10,350 हा जो आहे हा ऍक्च्युअल प्रॉफिट होता, पण मला चार्जेस कटून 10,137च मिळाले. तर याच्यामध्ये ओव्हरऑल गेन बघायला गेलं तर जवळपास 73,000 आहे. आपण यासाठी कॅपिटल जे युज केलं तर जवळपास 80,000च्या पुढे एकही रुपये आपण युज केलेला नाही. खूप कमी कॅपिटलमध्ये आपण हे प्रॉफिट्स काढलेले. मुद्दाम हे कमी प्रॉफिट कॅपिटल युज केलं, कारण हे फक्त डेमो पर्पजसाठी चाललं होतं की हा आपण छोटे कॅपिटलवर पण मोठा करू शकतो. आणि ऍट द सेम टाइम आता इथून स्केलअप व्हायला स्टार्ट होईल ट्रेडिंग, की मी मोठ्या लेवलला पर्सनल लेवलला करायला स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आता इथून पुढे बघा की हे माझं अकाउंट होतं ज्याच्यामध्ये मी ट्रेड केला होता. तुम्हाला वाटतं मी एक ऑप्शन सेलिंग पण केलं होतं. ऑप्शन सेलिंग मध्ये त्याचे 200 पॉईंट घेतलं होतं. मला वाटतं डे 3 डे 4 काहीतरी होतं, ज्या दिवशी मला वाटतं फेड मिटिंग्सच्या दरम्यान व्होलॅटिलिटी खूप जास्त वाढली होती. अशा केसेसमध्ये आपण ऑप्शन सेल केले होते. तर त्याचा पण झिरोदाचा पण रिपोर्ट तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर जर त्या दिवशी बघा आपण मला वाटतं 1300-1200 असे काहीतरी मिळाले होते. तो दिवस 7 एप्रिल जातो. तुम्ही क्रॉस चेक करून बघा की काय कोणता दिवस होता ऍक्च्युअल मध्ये. तर 7 एप्रिल होता. 7 एप्रिलला आपण 1162 रुपये कमवले. ऍक्च्युअल मध्ये 200 पॉईंट होते ते, पण आपण एवढे कमवले होते. त्याच्या आधी आपण हा एक प्रॉफिट केला होता 4,893. तर याच्यामध्ये पण ट्रेडिंग होत नाही झिरोदामध्ये. तर इथे बघा की हा वाला इथून हा ऍक्च्युअली प्रॉफिट काउंटिंग मध्ये आहे. आणि हा प्रॉफिट मी मुद्दाम दाखवला नाही तुम्हाला आतापर्यंत. तर हा होता 16,400. ज्या दिवशी मार्केट गॅप अप झालं होतं निफ्टी, सॉरी बँक निफ्टी, त्या दिवशी आपण एका लॉट मध्ये एवढे पैसे कमवले होते 16,419. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये 906 रुपये लॉस आहे. आणि काल एक टाइमपास ट्रेड केला होता, त्यामध्ये 600 रुपये कमवले. म्हणजे याच्यामध्ये पण आपण बघायला गेले तर हे जर 5,000 इग्नोर केले तर 17,500च्या आसपास प्रॉफिट आहे याच्यामध्ये. आणि एक तुम्हाला आठवत असेल, याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली दाखवतो तुम्हाला. इथे एक मिनिट. ठीक आहे, त्या दिवशी आपला मला वाटतं 10,000 लॉस झाला होता, 10,716. तर मी माझ्या पर्सनल अकाउंटमध्ये रिकव्हर केला होता तो लॉस. तर तो मी तुम्हाला ते पण दाखवतो. तर बघा, पर्सनल अकाउंट इथे आहे. याच्यामध्ये हा ऍक्च्युअली स्टुडंटसाठी डेमोसाठी असतं फक्त अकाउंट इथे. ठीक आहे, तर 23 एप्रिल बरोबर ना, डेट मॅच आहे 9,828. त्या दिवशी आपण एवढे पैसे कमवले. तर बघा, याच्यामध्ये या अकाउंटला ट्रेडिंग होत नाहीये. या अकाउंटला फक्त चालतं जे स्टुडंटसाठी डेमो ट्रेडिंग चालतं बघा. इथे 8 रुपये, 19 रुपये, 17 रुपये, 10 पैसे असे प्रॉफिट आहेत. म्हणजे हे फक्त डेमो पर्पजसाठी. तर ओव्हरऑल जर काउंट केलं तुम्ही तर याच्यामध्ये 10,000 बरोबर ना, 9,900 म्हणजे आपण 10,000 कन्सिडर करूया. 10,000 नंतर इथे जवळपास 72 म्हणजे जवळपास 82 झाले. आणि 82 नंतर याच्यामध्ये 82 आणि याच्यामध्ये 17 म्हणजे जवळपास 99,000 ते 1,00,000च्या आसपास आपण कमवलेत. यासाठी कॅपिटल आपलं मोस्ट ऑफ द तुम्ही बघाल की 4 ते 5 लॉटच्या पुढे आपल्या ऑर्डर्सच नाहीयेत. त्यामुळे कॅपिटल मोस्ट ऑफ द जे यूज झाले ते जवळपास 80,000च्या आसपास यूज झाले मोस्ट ऑफ द. म्हणजे आजचा या महिन्याचा आपण जर रिटर्न कॅल्क्युलेट केला, म्हणजे या पूर्ण 1 ते 1.5 महिन्याचा ज्या दरम्यान आपण ट्रेडिंग केलेलं आहे, दरम्यान रिटर्न जवळपास 120-125% आसपास होतो. आणि इथून ऍक्च्युअल मी बोलतोय की इथून ट्रेडिंग स्केलेबल मी करणार आहे. कारण बऱ्याच दिवस झाला आपण एका पोझिशन सायझिंगवर ट्रेड करतो. कारण जनरली लॉट साईज चेंजेस आहेत, रूल्स सारखे चेंज होतात, त्यामुळे सेटअपला बसण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे इथून पुढे जे होणार आहे स्केलेबल होणार. इथून पुढे मी तुम्हाला पीएनएल पण नाही दाखवणार. जे आतापर्यंत तुम्हाला पीएनएल दाखवत होतो मी, ते इथून पुढे नाही दाखवणार. याचं रिझन आहे की आपण वर्षानंतरच बघूया, कारण ऑलरेडी आपण 3-3, 4-4 गोष्टी दाखवून झालेल्या आहेत. बरेच लोक इंस्टाग्रामवर येतात, सर खरंच आहे व्हाईट फॉर्च्यून तेवढं क्रेडिबल. तर व्हाईट फॉर्च्यून क्रेडिबल आहे हे दाखवण्यासाठी हे सर्व गोष्टी करतो. आणि पीसीएमसी मध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, किती असे क्लासेस आहेत जो व्यक्ती ऑफलाईन मध्ये स्वतः क्लासेस घेतोय आणि तो स्वतः ट्रेड करतोय, स्वतः सर्व गोष्टी दाखवतोय. सर्व गोष्टी मॅचिंग मध्ये आहेत ज्या तुम्हाला दाखवते मी सर्व गोष्टी. असं नाही की काहीतरी बोलते, हा कालचा ट्रेड म्हणा किंवा सर्व लॉसेस वगैरे सगळ्या इव्हन मॅच करतात. हे 23 एप्रिललाच हा लॉस केला होता. प्रत्येक व्हिडिओ आपण युट्यूबवर अपलोड केलेला आहे. तर मी पहिल्यांदा म्हणेल की सर व्हाईट फॉर्च्यून स्टॉक मार्केट या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण याच्यानंतर ओकेजनली बेसिसवर किंवा फ्रिक्वेंटली जसं मला जमेल त्या बेसिसवर आपण व्हिडिओ बनवत जाऊया. एक लर्निंग तुम्हाला देऊया. त्यामध्ये काही ऍडिशनल गोष्टी इम्प्लिमेंट करते का ते पण करूया. आणि जर समजा कोणाला शिकायची इच्छा तर तुम्ही मोस्ट वेलकम आहे. पण एक लक्षात घ्या, माइंडसेट हा घेऊन या तुम्ही
की मार्केटमध्ये लॉसही होतो, प्रॉफिटही होतो आणि पैसा या स्पीडनी बनतो. तर हे लक्षात ठेवा, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की सर एका दिवसामध्ये पैसे डबल होऊ शकतात, तर महिनाभरामध्ये का डबल झाले. तर हे माझा अप्रोच आहे, हा स्लो आणि स्टडी अप्रोच आहे, हेच गरजेचं आहे. मार्केटमध्ये 120% रिटर्न खूप जास्त मोठा आहे, लक्षात. या स्पीडने जरी गेलं तरी 1,00,000चे ऍट द एंड ऑफ द इयर खूप मोठी अमाऊंट होते. तर हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं सगळ्यांसाठी, स्टुडंटसाठी पण, आणि सगळ्यांसाठी मोटिवेशन म्हणून सुद्धा की सर छोट्या कॅपिटलवर सुद्धा मोठा प्रॉफिट बनतो आणि कन्सिस्टंटली बनतो. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल या ओव्हरऑल पूर्ण महिन्याच्या व्हिडिओमध्ये, तर आपण खूप मोठे प्रॉफिट्स नाही जनरेट केले, पण आपण छोटे छोटे प्रॉफिट कन्सिस्टंटली जनरेट करत आलो. जसं की तुम्ही इथे दिसेल तुम्हाला, इथे बघा की एका ठिकाणी आपलं 6,000 पण प्रॉफिट आहे, इथे 6,900 पण आहे, 8,400 पण आहे, 9,700 पण आहे. लॉसेस पण आहेत आपले, 3,000 लॉसेस आहे, या ठिकाणी 1,600 रुपये लॉस आहे, या ठिकाणी 10,000 हा आपण कव्हर केला होता, 334 रुपये लॉस आहे, या ठिकाणी 8,500 रुपये लॉस आहे. हाच एक लॉस आपण व्हिडिओ बनवला होता की जो आपला वन ऑफ द बिगेस्ट लॉस होता म्हणून, ठीक आहे. आणि इथं तर हे स्मॉल स्मॉल लॉस आहे, त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही. तर ट्रेडिंगमध्ये पैसा बनतो, याच्यामध्ये बनतो. आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल, इनरोल करा. मी तुम्हाला सर्व गोष्टी ट्रेन करेल. आणि याच्या पुढे जर काही प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला थ्रू युट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, आपण तुम्हाला गाईड करत जाऊया, ठीक आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.